इंडियाने अंडर-19चा वर्ल्ड कप जिंकला आणि त्याने जे आहे आपली फार महत्त्वाची आहे. कारण ह्या टीमचा कॅप्टन आयुष म्हात्रे आहे आणि हा पुढचा नाराजपणामध्ये राहतोय. त्यांच्या घरी मी सध्या आहे तर पाहिलं. अंडर 19 टीम इंडियाने मुंबईच्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात आज इंग्लंडला धूळ चारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 411 धावांचा डोंगर उभारला होता. भारताने 6व्यांदा हा विश्वचषक जिंकला असून यापूर्वी मुंबईकर पृथ्वी शॉच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही कामगिरी बजावली होती. आता पुन्हा एकदा मुंबईकर आयुष म्हात्रेनं ते स्वप्न सत्यात उतरवलंय. भारताने विश्वचषक जिंकल्याचा आनंद सर्वत्र साजरा केला जात असून आयुष म्हात्रेच्या मुंबईतील घरी देखील मोठ्या जल्लोषात हा आनंद साजरा करण्यात आला. आयुषच्या आई वडिलांसह नातेवाईक आणि मित्रपरिवारही आयुषच्या घरी हा अंतिम सामना पाहत होते. टीम इंडियाने सामना जिंकताच सर्वांनी एकच जल्लोष केला. फटाके फोडून पेढे वाटून हा क्षण गोड केला गेला. मात्र लेकाच्या कामगिरीने आई वडिलांचे डोळे पाणावल्याचंही दिसून आलं. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी आयुषच्या नालासोपाऱ्यातील राहत्या घरी खास मोठ्या स्क्रीन देखील लावण्यात आल्या होत्या. कुटुंबीय, नातेवाईक आणि आप्तेष्ट एकत्र बसून हा सामना पाहत असून प्रत्येक षटकागणिक उत्कंठा वाढताना दिसली. भारतीय संघाने विकेट घेताच घरात आनंदाचा जल्लोष उसळतो आहे, तर प्रत्येक यशस्वी क्षणाला टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषात घर दुमदुमून जात होतं. आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्या मुलाने क्रिकेटशिवाय दुसरं काही बघितलंच नाही, त्यामुळे आज हे यश मिळालं आहे. लेकाचा अभिमान वाटतो, त्याला सॅल्यूट करतो, असे आयुषच्या वडिलांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. क्रिकेटसाठी कठोर परिश्रम त्याने घेतले असून अनेक गोष्टींचा त्यानं त्याग केलाय. या दिवसाची आम्ही कित्येक दिवसांपासून, वर्षांपासून वाट पाहत होतो. आज तो दिवस उजडला आहे. दरम्यान भारताने 411 धावांचा डोंगर उभारला होता. त्यामध्ये वैभव सूर्यवंशीची तडाखेबंद 175 धावांची खेळी, तर आयुषने 51 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 53 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी साकारली. या दिवसासाठी आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो. कारण ह्याची जी जर्नी चालली होती, जे परिश्रम चालले होते, त्यांनी सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून त्या क्रिकेटवर फोकस केला होता. ते करत असताना त्यांनी कधीच स्वतःला कधी काही सांगितलं नाही की ह्या गोष्टीपासून मी लांब आहे, मला मिळत नाही आहे, कधीच त्याची नाही. पण आम्ही इतर मुलांचं बघायचो, छोटा त्यांना जे काय ते एन्जॉयमेंट करायचे इतर, त्यावेळेला खरोखर आतून खूप दुःख व्हायचं की ह्याला आपण फक्त क्रिकेट आणि ह्याच्या हिशोबातच राहिलं आहे. आणि इतर गोष्टी म्हणजे आपली सणवार घ्या किंवा लग्न सराईत घ्या, या कुठल्याच गोष्टीमध्ये त्यांनी एन्जॉयमेंट केलं नाही, घरातली लग्न असो कुठली. आणि आज त्यांनी त्याचं फळ त्याला मिळालेलं आहे. त्यासाठी मी देवाचे भरपूर आभार मानते की देवाने त्याला भरभरून दिलं आणि आज त्या टीमचा त्याला टीममध्ये, भारताच्या टीममध्ये देऊन त्याचं कॅप्टन केलं आणि कॅप्टन करून त्याला विश्वविजेता बनवलं. यासाठी म्हणजे आज माझ्याकडे शब्द नाही आहेत की त्यांनी जे भारताला जी स्वप्न दाखवलं, ती स्वप्न आज पूर्ण करून दिलं. आयुष म्हात्रेचे मी मनापासून अभिनंदन करतो. खूप मेहनती मुलगा आहे आणि एक छोट्या शेतकरी कुटुंबातनं जर वर्ल्ड कप मिळवून देत असेल तर वी आर प्राऊड ऑफ हिम. आयुषला मी जसं बोललो की मी लहानपणापासून ओळखतो. आम्ही लहानपणापासून एकत्र क्रिकेट खेळत आलो आहे आणि खूप मेहनत केली आहे त्यांनी. आणि आज जे त्याला भेटते ते त्याच्या मेहनतीमुळेच भेटते आहे. कारण की आम्ही जेव्हा पण प्रॅक्टिसला जायचो, सकाळी 4-4:30ची ट्रेन पकडून जायचो आणि मग तिकडे पूर्ण दिवस प्रॅक्टिस मॅच असायची आणि मग ते करून पूर्ण रात्री येऊन परत दुसऱ्या दिवशी तोच प्रोसेस असायचा आमचा. आणि अजून पण तोच प्रोसेस आहे. तो मुंबईला जेव्हा पण येतो सेम प्रोसेस असतो. तर खूप चांगलं वाटतं आहे की तो आज या लेवलवर खेळतो आहे आणि टीम इंडिया वर्ल्ड कप आज जिंकले याचं आणि त्याच्या कॅप्टनशिपमध्ये.